बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। पुढे नगरपालिकेची निवडणूक झाली, सगळ्यांनी ताकद लावली, तेही निवडून आले। त्याच्यानंतर लागली 2019ची निवडणूक। आता आमचं ठरलेलं असल्यामुळे मी फॉर्म भरला आणि त्यांनी पण फॉर्म भरला। मी त्यांना विचारलं, बाबा तुम्ही का फॉर्म भरला? आपलं ठरलेलं आहे, तरी तुम्ही का फॉर्म? त्याही वेळेस मला ही निवडणूक लढवायची होती। जरी महायुतीमध्ये होतो तरी आमचं एवढी सगळ्या ठिकाणी तयारी झाली होती की मी बंडखोरी करून देखील निवडून येईल आणि साहेबाला एवढी मतं मिळाली नाही राव। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, त्यांना एवढी मतं मिळाली। परंतु पुढेच्या 5 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं। आता तर युती तुटलेली नाही आहे, आजही महायुतीमध्ये तुम्ही प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत, राज्याच्या प्रमुख बॉडीमध्ये तुम्ही आता आहात आणि तुमच्याकडून एक बंडाचं निशाण फडकवल्याचं पाहायला मिळतं। तुम्ही उमेदवारी काही लोक कोणी लक्ष देईना, मग त्यांनी तो कारखाना सुरू केला, त्याच्यामुळे त्याचा विषय रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना 64 कोटी रुपयांचा विषय होता तो, आणि राज्य सरकारनं त्याला कर्जमाफीचा जो विषय आहे तो सुद्धा त्या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता। परंतु प्रत्यक्षात कर्जमाफी झाली की नाही झाली, की होणार की नाही होणार, त्याबद्दल बोला। योजना सुरू होण्याबद्दल तर तुम्ही सांगितलं। असं आहे, ज्यांनी हे जाहीर केलं, ज्यांनी GR काढला, त्याला तो प्रश्न विचारा, मी काय याचं उत्तर देणार? तरीही तुम्ही एक जागरूक नेतृत्व आहात, राज्याचं नेतृत्व करणारे नेते आहात तुम्ही, त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आता प्रचार सुरू होईल त्यावेळेस मी तो विषय बोलेल। पण आज मी काय बोलणार? आता आचारसंहिता चालू झाली, कोणाला विचारणार? ज्यांनी तो प्रयत्न केला असेल, ज्यांनी ते म्हणतात की बाबा आम्ही हे करून आणलं, तो प्रश्न तो त्यांना विचारला पाहिजे, तो माझ्यासारख्याला विचारून काय? कर्जमाफी झाली असं तुम्हाला वाटतं का? तरी नाही झाली, नाही तोच महत्त्वाचा प्रश्न आहे। नाही झाली ना कर्जमाफी। जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत कर्जमाफी कुठून होणार? 7/12चा बोजा उतरला तर कर्जमाफी होणार। पक्ष राहून उमेदवारी घेतली आहे किंवा उमेदवार व्हायचं आहे तुम्हाला, विजयश्री खेचून आणणं एक आव्हानात्मक विषय असं तुम्हाला वाटत नाही? खरं तर आव्हानात्मक लढाई करणं हेच मर्दाचं काम असतं, आलं लक्षात। असे त्याचं सगळे कोण पाठिंबा मिळून तर कोणी निवडून येईल, परंतु सगळ्यासमोर असं कडवं आव्हान असताना त्यातून निवडून येणं हे माझ्या दृष्टीने मतदार माझ्यासोबत आहे, एवढंच मला माहिती आहे। अच्छा, नेत्यांबद्दल त्यांच्याबद्दल काय सांगणार? नेते येते, त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील, पण आज मतदार माझ्यासोबत आहे एवढं मी नक्की सांगू। का त्यांच्याकडं म्हणजे कशासाठी हा प्रश्न दाखल झाला? आणखी काही नवीन खेळी असणार आहे का तुमच्या लोकांचे मत परिवर्तन? तसं जर केलं तर मी निवडून कसं येईल? मला कसं सांगून चालेल तुम्हाला सगळं? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व, केवळ जिल्हा नव्हे, तालुका नव्हे, प्रभाग नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी ख्याती ज्यांनी तयार केलेली आहेत, असं व्यक्तिमत्व बिंदास कट्ट्याच्या आजच्या बिंदास राजकारणाच्या विषयावरती बोलण्यासाठी निमंत्रित आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपचे जिल्हा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी जिल्हा अध्यक्ष एकनाथरावजी जाधव। खूप खूप स्वागत तुमचं बिंदास कट्ट्यामध्ये। सर्वप्रथम महत्त्वाचा विषय असा आहे की भाजप शिवसेना महायुतीचा विषय, आपण त्याकडे जाऊया। महायुती असताना तुम्ही ज्या वेळेला राजकीय वारं वाहू लागलं आणि राजकीय वारं वाहत असताना तुम्ही संवाद यात्रा काढली, गावोगावी फिरलेत, नेमकं काय तेव्हापासून मिशन काय होतं? नेमकं का फिरलेत, कशासाठी फिरलेत? असे गेल्या 30 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे। 1999 पासून तर 2014पर्यंत सातत्याने शिवसेनेचे आमदार इथं निवडून आणण्याचं काम आम्ही केलं। आमची युती आहे, साहजिकच ते आम्हाला त्यांच्यासाठी काम करावं लागलं। पण 2014ला अचानक युती तुटली आणि मला पक्षाने लढायला सांगितलं। खरं तर माझा काही संपर्क नव्हता। मी सुरुवातीपासून युवाचा जिल्हा अध्यक्ष, पार्टीचा जिल्हा अध्यक्ष, मराठवाड्याचा त्या ठिकाणी नोंदणी प्रमुख, संपर्क प्रमुख आणि महाराष्ट्राचे किसान मोर्चाचे अध्यक्ष असल्याकारणाने आणि 2-3 टर्म जिल्हा अध्यक्ष असल्याकारणाने सतत बाहेर फिरत होतो। त्यामुळे विधानसभा क्षेत्रामध्ये माझा काही फार परिचय नव्हता किंवा संपर्क नव्हता। तशाही परिस्थितीमध्ये 2014ला मी लढलो आणि 25,000 मतं मला केवळ 15-20 दिवसाच्या कार्यकाळात मिळाले। आता ते सगळे आपले जे भारतीय जनता पार्टीला मानणारे होते, बरोबर आहे, हा एक असा पक्ष आहे, देश धर्म देव मानणारा पक्ष आहे, त्यामुळे त्या पक्षाला मानणारा जो मतदार आहे त्यांनी मला त्यावेळेस मतदान केलं आणि 25,000 मतं मला त्यावेळेस मिळाली। त्यानंतर मला असं वाटलं की आता आपण चांगली तयारी करू आणि 2019ला मात्र 100% आपण ही निवडणूक लढू। त्याचं कारण 14मध्ये सरकार राज्यात आलं, केंद्रात आलं आणि मला असं वाटलं की आता युती तुटलेली आहे, म्हणजेच आता पुढे युती होणार नाही 19ला। पण राजकारण फार अवघड आहे आणि अचानक पुन्हा 19ला युती झाली, मग अशा वेळेस काय करायचं? खरं तर असं झालं की 14मध्ये जेव्हा
आपलं सरकार आलं त्यावेळेस हे दिनेश परदेशी हे काँग्रेसचे नगराध्यक्ष होते वैजापूरमध्ये. आणि पुढे त्यांना असं वाटलं की आता केंद्रात राज्यात सरकार भाजपचं आहे आणि इथं जर आपल्याला नगराध्यक्ष व्हायचं असेल तर पुन्हा भाजपमध्ये गेलं पाहिजे, कारण भाजपवाल्यांनी एखादं सीट उभं केलं तर मग होणार नाही. म्हणून त्यांनी प्रयत्न केला. ते आम्हाला भेटले, वरती भेटले, मलाही भेटले. आम्ही त्यांना ह्या अटीवर प्रवेश दिला की बाबा तुम्ही विधानसभाचं काय करणार. ते म्हणले मी विधानसभा लढणार नाही, तुम्हाला सगळे ताकदीनं मदत करील आणि शहरातूनही 10,000 मतं मिळवून देईल. आम्ही पक्षात घेतलं. पुढे नगरपालिकेची निवडणूक झाली, सगळ्यांनी ताकद लावली, तेही निवडून आले. त्याच्यानंतर लागली 2019ची निवडणूक. आता आमचं ठरलेलं असल्यामुळे मी फॉर्म भरला आणि त्यांनी पण फॉर्म भरला. मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही का फॉर्म भरला, आपलं ठरलेलं आहे तरी तुम्ही का फॉर्म भरला. ते म्हणजे नाही आपण काढून घेऊ. असं करत करत शेवटचा दिवस आला, त्यांनी काही फॉर्म काढला नाही. शेवटी मग मला वाटलं आता काहीतरी याच्यामध्ये राजकारण दिसतं. मी स्वतः फॉर्म काढला आणि त्यांनी 15-20 मिनिटांनी त्यांनी पण फॉर्म काढला. त्याचे मग काय कशामुळे झालं मला अजूनही ते कोडं सुटलेलं नाही. ती निवडणूक तर तुम्ही महायुतीमध्ये लढत होता. ऐका ना पुढचं ऐका ना. मग तू तसं दुर्दैवाने ते झालं. त्याही वेळेस मला ही निवडणूक लढवायची होती. जरी महायुतीमध्ये होतो तरी आमचं एवढी सगळ्या ठिकाणी तयारी झाली होती की मी बंडखोरी करून देखील निवडून येणार होतो. अपक्ष लढण्याची तयारी केली होती. अपक्ष लढण्याची संपूर्ण तयारी केली होती आणि त्यावेळेस सिग्नल पण होते तसे आणि म्हणून आम्ही ते प्रयत्न केले. पण दुर्दैवाने अशी घटना घडली. मग सगळीच पांगापांगी झाली. माझा निघाला, त्यांचाही निघून गेला. मग साहजिकच पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी युतीचे उमेदवार जे होते बोरणारे सर त्यांच्या पाठीमागे उभं राहावं लागलं. त्यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने म्हणजे जवळ 98,000 मतं मिळाली. आतापर्यंत कधी वाणी साहेबाला एवढी मतं मिळाली नाही राव. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, त्यांना एवढी मतं मिळाली. परंतु पुढेच्या 5 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे काय 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 दुर्लक्ष झालं नेमकं ते पण विश्लेषित करा का. तुमच्याकडं आमच्या कार्यकर्त्याला काही अपेक्षा नाही आहे. आमचे 30-30 वर्षापासून माझ्यासोबत काम करतात. कधी रुपयाची अपेक्षा नाही. त्यांना फक्त मान सन्मान पाहिजे होता. गावात गेलं तर माझ्या बूथप्रमुखाला बोलवायला पाहिजे होतं, बाबा की आमचं शक्ती केंद्रवाल्याला बोलवायला पाहिजे होतं, आमचे पदाधिकारी तालुक्याच्या जिल्ह्यात त्यांना बोलवायला पाहिजे होतं. पण ते होत नव्हतं. त्यामुळे सगळे लोक नाराज झाले आणि मग त्यांनी सांगितलं मला की यावेळेस सगळे एकत्र झाले. ते म्हणजे साहेब ह्यावेळेस आपल्याला थांबायचं नाही. आणि खरं तर ही निवडणूक लढायचं एकमेव कारण असं आहे की कार्यकर्ते एवढे जिद्दीला पेटलेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण निवडणूक लढलं पाहिजे. आणि म्हणून ही निवडणूक मी आपल्या वैजापूरच्या शाश्वत विकासासाठी ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे. कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव वैजापूरच्या शाश्वत विकासासाठी ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे. तुम्ही जसं आत्ता सांगितलं की महायुती होती, महायुतीमध्ये आम्हाला शिवसेनेचं काम करावं लागलं. तुमचाही फॉर्म होता, डॉक्टर दिनेश परदेशी यांचाही फॉर्म होता. दोघेही फॉर्म भरून तयारीत होते. अगदी रणशिंग फुंकले होते. तुम्ही त्याचा प्रिप्लॅन केला होता, अजेंडा तयार केला होता, विकासाची ब्ल्यूप्रिंट तुमच्याकडे होती. या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही माघार घेतली, पक्षाचं ऐकलं, पक्ष कुठेतरी तुम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा होती. परंतु त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला विचारावीशी वाटते. जर तुम्ही आणि डॉक्टर दिनेश परदेशी हे दोनही जर उमेदवारी अर्ज राहिले असते तर काय स्थिती झाली असती 2019? ऐकून घ्या, तेच मुद्दा मी तुम्हाला सांगतो. दोन्ही आमचे अर्ज राहिले असते तर आम्ही कोणीच निवडून आलो नसतो, बरोबर आहे. पण त्यांनी मला कमिट केलं होतं की बाबा मी लढणार नाही, म्हणून मी अपक्ष लढणार होतो. पण त्यांनी फॉर्म भरल्यामुळे माझी अडचण झाली आणि मग वाटलं दोघंही पायात पाय घालून पडण्यापेक्षा यांना लढायचं तर लढू द्या. म्हणून मी 2:30-3:15ला फॉर्म वापस घेतला आणि त्यांनी 5-10 मिनिटांनी त्यांनी वापस घेतला. तुम्ही आमदारांना मदत केली का? मग सगळ्यांनी आम्ही एकत्र ठरवलं की आता कोणाला मदत करणार, युती आहेच, चला मग युतीला मदत करू. मग आम्ही आमदाराला मदत केली. आमदारासोबत तुमची अशी काही कमिटमेंट नाही, अशी कशी मदत केली तुम्ही? का मला मदत लागते आणि लगेच तुम्ही मदत देऊ केली? कारण इथं जर आपल्या गावकाडाच्या भाषेमध्ये वाटीभर साखर मागायला जर शेजारीनं आली तर ती परत कधी आणून देणार असा विषय विचारला जातो. तर तुम्ही एवढ्या मोठ्या मतांची गोळाबेरीज आमदारांच्या झोळीत कुठल्या अटीवर टाकली? असं आहे, भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती, बरोबर आहे. आणि वातावरण सगळीकडे असं होतं की भाजप सेनेची सत्ता येणार. मग अशा वेळेस सत्ता आपली येत असताना मुख्यमंत्री पुन्हा भारतीय जनता पार्टीचे होणार असताना मग आपण त्याच्यात परत पाय घालणं आणि काहीतरी उलटं करून घेणं, पुन्हा लोकसभेचं आघाडीत घडणं. त्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला की चला यांना पाठिंबा देऊ, यांच्यामार्फत काम करू. आता तर युती तुटलेली नाही आहे, आजही महायुतीमध्ये तुम्ही प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत, राज्याच्या प्रमुख बॉडीमध्ये तुम्ही आता आहात आणि तुमच्याकडून एक बंडाचं निशाण फडकवल्याचं पाहायला मिळतं. तुम्ही उमेदवारी अर्ज घेतला आहे अपक्षेसाठी.
पक्षाची एवढी निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुम्ही जसं सांगताय की 30 वर्षापासून मी पक्षासाठी काम करतो, तर तुम्हाला काही असं पक्षाच्या सृष्टीनं पक्षातील दिग्गजांनी तुम्हाला अशी काही साथ घातली नाही की आपल्याला यावेळेला पुन्हा महायुतीचं काम करायचं आहे, पुन्हा आमदार प्राध्यापक रमेशजी बोरनारे यांना निवडून आणायचं आहे, तुम्ही त्यांच्यासोबत काम करा, असं कुठलं दबाव किंवा कुठली समजूत तुमची काढण्यात आली नाही का? विषय असा आहे बाबा की सरकारमध्ये सध्या काय चाललं आहे, सर्वपक्षीय सरकार आहे. मग सर्वपक्षीय सरकार असताना मी असं ठरवलं की आजकाल लोकांनी कोणालाही मतदान केलं तरी ते सरकारमध्ये जातात. त्याच्यामुळे ज्या एका विचाराने आपण चाललो होतो त्या विचाराला कुठेतरी छेद गेला आणि म्हणून मला असं वाटलं की मला जर शाश्वत विकास करायचा आहे तर मी लोकांचे प्रतिनिधित्व केलं पाहिजे, विधानसभेत गेलं पाहिजे. कार्यकर्त्याचा एवढा जबरदस्त रेटा होता की त्या रेट्याला धरूनच मी ठरवलं की ही निवडणूक लढवायची. निवडणूक लढवायचं तुमचं पक्का आहे की फॉर्म विड्रॉल करणार? नाही, कुठल्याही परिस्थितीत फॉर्म विड्रॉ होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, भाजपसारखा बलाढ्य पक्ष आहे ज्याला महाशक्ती असं म्हटलं जातं, जसं जे राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपच्या हातात सत्ता असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं छत्रपती संभाजीनगरची लोकसभा भाजप चुकतं आहे असं तुम्हाला वाटत नाही की भाजपनं ती जागा जी भाजपच्या ताब्यात येण्याची चिन्हे होते, मोदींना भेट म्हणून तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून कमळ पाठवणार का हे अमित शहानी सांगितलं होतं स्वतः, तरीसुद्धा ती जागा शिंदे गटाला देऊ केली आणि आज वैजापूरसारखी जागा आहे तीही शिंदे गटाला देऊ केली. मग भाजपमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी काम करायचं कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो, त्याबद्दल काय वाटतं? नाही, याच्यामध्ये आता त्यांचं निश्चितच काहीतरी पक्षाचं चांगलं धोरण असेल, त्यांच्या धोरणानुसार ते निर्णय घेतात. म्हणजे आमदारांना उमेदवारी दिली हे पक्षाचं चांगलं धोरण आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, ती उमेदवारी भाजपने थोडी दिली त्यांना, भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेलीच नाही ना, शिंदेने उमेदवारी दिली, शिंदे गटाने. भारतीय जनता पार्टीचा शिंदेचा अलायन्स आहे, कदाचित त्यांनी वर ठरवलं असेल की बाबा आपण शिंदे पूर्वी शिवसेनेचे आमदार होते, स्टँडिंग आमदार. स्टँडिंग आमदार असल्यामुळे भारतीय जनता पार्टी काय करणार, त्याच्यामध्ये स्टँडिंग सीटच सोडावं लागणार ना. त्यामुळे त्यांनी काय विचार करून केला असेल त्याच्याबद्दल मी काय बोलणार. परंतु लोकसभेचा खासदार जे आहेत ते तर स्टँडिंग नव्हते ना, तर मग तरीही ती जागा त्यांना का दिली गेली? त्यावेळेला तुम्ही मेन राज्याच्या कोर कमिटीमध्ये असताना तुम्ही त्याबद्दल विचारणा का केली नाही पक्षाकडे? त्यावेळेस पक्षाचा वरिष्ठाचा विचार असतो, ते वरचे बसलेले लोक खूप मोठे आहेत आणि खूप हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी विषय घेतला असेल. त्याबद्दल मी त्यांच्या याला काय विचार हे करू शकतो, काहीच नाही. कारण ती आता साहजिकच वर राज्यात बसणारी माणसं, केंद्रात बसणारी माणसं माझ्यापेक्षा चांगले विचारवंत असतील ना, त्याच्यामुळे तो निर्णय त्यांनी घेतला, त्यांनी सांगितलं, आम्ही केलं. आता निवडणूक लढायचं तुम्ही ठरवलं आहे, गंगापूर वैजापूर विधानसभेची वलयामध्ये सगळी गावं तुम्ही पिंजून काढली आहेत तुमच्या मावळ्यांमार्फत. आता प्रामुख्यानं कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुम्ही हात घालणार, मतदात्यांचं लक्ष केंद्रित करणार आणि जनमत तुम्हाला कसं मिळवणार, काय पद्धत वापरणार तुम्ही, कशा पद्धतीने ही लढत देणार? कारण जसं की विद्यमान आमदार आहेत प्राध्यापक रमेशजी बोरनारे, ते सांगतायत की मी 3,000 कोटी रुपयांचं विकास कामं केलेली आहेत. याबरोबरच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीकडून डॉक्टर दिनेश परदेशी हे सुद्धा अधिकृत उमेदवार आहेत, जरांगे फॅक्टरसुद्धा आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काय लढतीची तुमची एक व्यूहरचना असणार आहे जनतेच्या मनाला साथ घालण्यासाठी? असं आहे, शाश्वत विकास हा आपल्या लोकांना अजून कळालेलंच नाही आहे. जे काही प्रमुख नेते म्हणतो आपण त्यांना, काय माझ्या दृष्टीने शाश्वत विकास? अहो, शेतीला पाणी मिळालं पाहिजे 12 महिने, हाताला रोजगार मिळाला पाहिजे तरुणांच्या, त्या दृष्टीने काही काम होताना दिसत नाही. आपला विनायक सहकारी साखर कारखाना बंद पडलेला आहे. मी सगळ्यासमोर मांडलं की बाबा आपण सगळे सरकारकडे जाऊ, फक्त 300-350 कोटी रुपये जर मिळाले हा कारखाना पुन्हा सहकारावरच चालू ठेवू शकतो. कारण लायसन्स जिवंत आहे, जागा पडलेली आहे आणि तो जर कारखाना सुरू झाला सहकार तत्वावर तर 2 फायदे होणार आहे. त्याच्यावर जे कर्मचारी अवलंबून होते पूर्वी, त्या कर्मचारी आता विस्थापित झाले, त्यांच्या कुटुंबाचं पुढे काहीतरी सोय लागेल, तिथे एक रोजगार उपलब्ध होईल आणि ज्या सभासदांचं भागभांडवल बुडालं आता ते जिवंत होईल. दुसरी गोष्ट मांडली मी की MIDC सुरू करू रोटेगावची. ही रोटेगावची MIDC जर सुरू झाली, आता ते म्हणतात शेतकरी अडवतात, पण शेतकऱ्याला वाजवी भाव दिला तर, कारण 25-30 वर्षापासून वसाड पडलेली जमीन आहे, त्यांची काय चूक आहे त्याच्यात? त्यांना वाढीव भाव दिला पाहिजे आणि तिथं जर उद्योग आले तर हजारो लोकांना त्या ठिकाणी काम मिळेल आणि एक वैजापूर तालुक्यातला चेहरा मोहरा बदलेल. हे 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. तिसरं तुमचं आपली शेतीला पाणी देण्यासाठी रामकृष्ण उपसा जल सिंचन योजना आहे, बरोबर आहे. या योजनेला आम्ही सांगितलं की बाबा कर्ज जेव्हा माफ व्हायचं तेव्हा होईल, पण आज योजना चालू करा. म्हणजे 14 ते 19 देवेंद्र फडणवीस साहेबाला आम्ही हरिभाऊ बागडेंच्या माध्यमातून प्रयत्न केला, 5 कोटी रुपये आणले, ते काम सुरू झालं, महालगावापर्यंत पाणी आलं.
मी विषय मांडला की बाबा तुम्ही आता 20-25 कोटी जर आणले तर योजना चालू होईल, शेतकऱ्याला पाणी मिळेल, शेतीतून उत्पन्न काढेल, त्यातून थोडं कर्ज भरेल, OTS बँक आता करायला तयार आहे. आणि जर का ती चालू झाली तर तिथे जवळपास 18 गावाला त्या पाण्याचा फायदा होईल. हाही विषय कानामागे पडला. आम्ही म्हटलं मग ते मण्यार धरणाची उंची वाढवा, त्याच्यामधून सुद्धा आमच्या परिसरामध्ये पाण्याचा उपयोग होईल. हे तुमचं पुणेगाव धरसवाडी आहे, याच्या मागे लागलो तर तेही पाणी आपल्याकडे येईल, इथल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होईल. आमच्याकडे ते हत्ती घोडा आहे वाकल्याकडे, त्याचंही काम जर हातात घेतलं तिथेही काहीतरी पाणी मिळेल. तिकडं अजून एक ते गुजरदरी म्हणून आहे पुढे, ते जर करायचा प्रयत्न केला तर आपल्याकडे त्यातूनही पाणी येईल. म्हणजे शेतीला शाश्वत पाणी देण्याचा माझा त्या ठिकाणचा अजेंडा आहे आणि हे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला एक आवर्जून प्रश्न विचारावा असं वाटतो. सगळ्यात पहिला विषय असा आहे की तुम्ही विनायक सहकारी साखर कारखान्याबद्दल बोललेत. कारखाना आता ओस पडून आहेत, बरेचसे जे पार्ट्स आहेत त्या कारखान्यामध्ये ते भग्नावशेषकडे आता हळूहळू चाललेले आहेत. हां, बऱ्याच लोकांनी त्याचे गैरफायदाही घेतला आहे. अशा स्थितीमध्ये त्यांनी प्रायव्हेट कारखानासुद्धा सुरू केलेला आहे. तर प्रायव्हेट कारखाना फायद्याचा होता की आता हा विनायक सहकारी सुरू केला? प्रायव्हेट कोणी सुरू केला? आता महालगावला जो कारखाना होतोय तो तर खाजगीच कारखाना आहे ना. खाजगी आहे ना, बरोबर आहे ना. आता खाजगी कारखाना शिंदे नावाचे ग्रस्त आहे, त्यांची जी कांद्याची कंपनी आहे काहीतरी कांदे बियाची पंचगंगा, तो मोठा माणूस आहे. आम्ही पण त्यांच्याशी बोललो या विषयावर. आम्ही सातत्याने चर्चा करत होतो. आमचे मित्र आहे ते, त्यांना म्हटलं बा काहीतरी आणा आमच्याकडे, हा बंद पडलेला कारखाना आहे, आमचे काही लोक कोणी लक्ष देईना. मग त्यांनी तो कारखाना सुरू केला. त्याच्यामुळे त्याचा विषय रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना 64 कोटी रुपयांचा विषय होता तो, आणि राज्य सरकारनं त्याला कर्जमाफीचा जो विषय आहे तो सुद्धा त्या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रत्यक्षात कर्जमाफी झाली की नाही झाली, की होणार की नाही होणार, त्याबद्दल बोला. योजना सुरू होण्याबद्दल तर तुम्ही सांगितलं. असं आहे, ज्यांनी हे जाहीर केलं, ज्यांनी GR काढला, त्याला तो प्रश्न विचारा, मी काय त्याचं उत्तर देणार. तरीही तुम्ही एक जागरूक नेतृत्व आहात, राज्याचं नेतृत्व करणारे नेते आहात तुम्ही, त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आता प्रचार सुरू होईल त्यावेळेस मग तो विषय बोलेल. पण आज मी काय बोलणार? आता आचारसंहिता चालू झाली, कोणाला विचारणार? ज्यांनी तो प्रयत्न केला असेल, ज्यांनी ते म्हणतात की बाबा आम्ही हे करून आणलं, तो प्रश्न तो त्यांना विचारला पाहिजे. तो माझ्यासारख्याला विचारून काय? कर्जमाफी झाली असं तुम्हाला वाटतं का? तरी नाही झाली, नाही तोच महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही झाली ना कर्जमाफी. जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत कर्जमाफी कुठून होणार? 7/12चा बोजा उतरला तर कर्जमाफी होणार आहे ना. तालुक्यातील गावागावामध्ये तुम्ही फिरलात. 30 वर्षापासून तुमचं एक वैजापूरमध्ये एक वेगळी ओळख तयार झालेली आहे. मला हे सांगा, या सगळ्या गोष्टींमध्ये अपक्ष राहून उमेदवारी घेतली आहे किंवा उमेदवार व्हायचं आहे तुम्हाला, विजयश्री खेचून आणणं एक आव्हानात्मक विषय असं तुम्हाला वाटत नाही? खरं तर आव्हानात्मक लढाई करणं हेच मर्दाचं काम असतं, आलं लक्षात. असे त्याचं सगळे कोण पाठिंबा मिळून तर कोणी निवडून येईल, परंतु सगळ्यासमोर असं कडवं आव्हान असताना त्यातून निवडून येणं हे माझ्या दृष्टीने मर्दाचं लक्षण आहे. माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकडगावकर त्यांनी आज जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला अभिप्रेत जसं त्यांनी पहिले सांगितलं होतं की मी या गोष्टींवरती काम करेल किंवा या गोष्टींसाठी लढेल जनतेसाठी, आज त्यांनी मैदानामध्ये कशा पद्धतीची भूमिका घेणं अपेक्षित होतं एक मित्र सहकारी म्हणून? मला माहीतच नाही त्यांनी काय भूमिका घेतली, मी काय उत्तर देऊ? काय भूमिका घेतली हेच मला माहीत नाही, तर मी काय सांगू त्याच्याबद्दल? त्यांची भूमिका मला कळेल, मी माहिती घेतो काय काय. मला तुम्ही सांगा काय भूमिका घेतली, मी उत्तर देतो. या गोष्टीला एकनाथरावजी जाधव साहेब जे आहेत ते वैजापूरच्या राजकारणाबद्दल आणि राजकीय हालचालींबद्दल अनभिज्ञ आहेत असं त्यांनी त्यांच्या बोलण्यातून आता सांगितलेलं आहे. एक जाणकार नेतृत्व, जाणकार नेता एवढ्या मोठ्या राजकीय हालचालींमधून जर अनभिज्ञ राहत असेल तर मग तालुक्यामध्ये जनतेपर्यंत जात असताना तुम्ही मुद्दे कसे मांडता, कसे मांडणार? काय अनभिज्ञ काय भिज्ञ ह्याची चांगली जाणीव मला आहे, त्यामुळे त्याबद्दल तुम्ही काही मला बोलू विषय नाही. मला कळतं काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ते मी करतो. जनतेच्या मनामध्ये जात असताना गावागावाला तुम्हाला कसा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय? आणि खास करून आता लाडकी बहिणीचा जिचा प्रचार भाजपने सुद्धा केलेला आहे, तर आता लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि लोकांच्या मुख्य समस्या काय येत आहेत तुम्हाला? लोक ज्यावेळेस तुम्ही संवाद साधला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. दुपारी 1 वाजता 2 वाजता 3 वाजतासुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये चांगले उपस्थित असतात. त्यांनी आमच्या सगळ्या शाश्वत विकासावर मोठ्या प्रमाणामध्ये टाळ्या वाजतात आणि सारखे फोन येत आहेत की साहेब यासाठी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही निवडणूक लढा, तुम्हाला 100% आम्ही निवडून देऊ. भाजपमध्ये आता हे बंडाचं निशाण फडकवल्यानंतर भाजप नेमकं कोणासोबत की भाजप स्वतंत्र? आता कळेल तुम्हाला निवडणूक सुरू झाल्यावर.
तरी सुद्धा शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका सुरू आहेत असं माहिती मिळते पण मी उमेदवार आहे, मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करील ना. जनसामान्यामध्ये आता तुम्ही जात आहेत आणि प्रामुख्यानं सगळ्या व्यूहरचना तुमची तयार आहेत. भाजपच्याबद्दल विचारल्यानंतर तुम्ही सांगितलं की आगामी काळामध्ये ती कळणार आहेत, तर ती गोष्ट जनतासुद्धा पाहणारच आहे निश्चित. तरीसुद्धा एक ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळे उमेदवार पाठिंब्याच्या तयारीत असतात की याचा पाठिंबा घे, त्याचा पाठिंबा घे, याच्या मागचं जनमत वळव, त्याच्या मागचं जनमत वळव, अशी कुठली महत्त्वाचे लोक आहेत जे तुमच्यासोबत आज ग्रामीण भागामध्ये फिरत असताना तुम्हाला सहकार्य करतायत किंवा मतांची जी सहानुभूती आहेत किंवा मतांचा जो देण आहेत ती तुम्हाला देत आहेत, अशी काही नावं किंवा असे भविष्यात काही आणखी काही पाठिंबा? फार मोठे नाही, मतदार माझ्यासोबत आहे, एवढंच मला माहिती आहे. अच्छा, नेत्यांबद्दल त्यांच्याबद्दल काय सांगणार, नेते येते त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील, पण आज मतदार माझ्यासोबत आहे एवढं मी नक्की सांगतो. अच्छा, आता आगामी काळामध्ये एक 10 ते 12 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत. 20 तारखेला मतदान असणार आहेत. कुठल्या फास्ट व्ह्यू रचनेनुसार तुम्ही प्रत्येक घरापर्यंत आणि घरातल्या जे प्रत्येकाच्या मनामध्ये जासाल? आमची आहे रचना लागलेली, शक्ती केंद्र आहे, पान प्रमुख आहे, बूथ प्रमुख आहे, आमचे गट प्रमुख आहे, गण प्रमुख आहे आमची योजना सगळी. 9,000 कार्यकर्त्याची टीम माझ्याकडे. महायुतीमध्ये बंडाचं निशाण फडकवल्यानंतर आता एक प्रकारची बंडखोरी तुम्ही अपक्ष उमेदवारी करून या ठिकाणी या उमेदवारीला सामोरं जाणार आहेत, रणांगणामध्ये उतरणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, विधानसभेची निवडणूक घडल्यानंतर पक्षसृष्टी तुमच्या विरोधात काही ॲक्शन घेईल असं तुम्हाला वाटतं का? आता मी कसं काय सांगू त्याच्याबद्दल, कोणी काय करणार पुढे ते भविष्य, मी काय भविष्य आता थोडंसं आहे, पुढे काय करेल नाही करेल मी काय बोलू, मी ज्योतिषी नाही ना, मी उमेदवार आहे आता सध्याचा. पक्षातील जे दिग्गज लोक आहेत, दशरथ बनकर आहेत, कल्याण दांगोडे आहेत, असे अनेक लोक आहेत ज्यांची नावं आज प्रत्येकाची घेणं शक्य होणार नाही. या सगळ्या लोकांची भूमिका काय असणार आहे? ते महायुतीसोबत राहतील की तुम्ही केलेल्या बंडखोरीसोबत राहतील? ते सिक्रेट आहे, मी ते काही सांगणार नाही तुम्हाला. आज माझ्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर मला निवडणूक कशी काय लढता येईल? अहो सगळ्या लढाईचे काय सगळे पत्ते उघडे करायचे असतात का? लढाईचे पत्ते सगळे उघडे करून कसं चालेल? शक्ती केंद्र प्रमुखांसाठीचा महत्त्वाचा मुद्दा असतो गावातील प्रत्येक घरापर्यंत जाणं. आता आमदारांनी पुस्तिका छापलेली आहेत, प्रत्येकाचा वेगवेगळ्या अजेंडा आहेत. जनतेच्या मनापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला मी आत्ताही विचारलं, पहिलेही विचारलं की जनतेच्या मनामध्ये आणि जनतेच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुमच्यासाठीचं मत परिवर्तित करणं हे एक आव्हान आहे. ते कसं करणार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून? शाश्वत विकास आम्ही त्यांना पटवून देणार. हे कामं केले तर खऱ्या अर्थाने शाश्वत विकास होणार आहे. शेतीला पाणी मिळणार आहे, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे आणि घरामध्ये 4 पैसे येणार आहे. हे आम्ही पटवून देऊ त्यांना. त्याच्यावर लोक विश्वास ठेवत आहेत आणि आम्हाला भरपूर पाठिंबा मिळतो. शेवटी जाता जाता महत्त्वाचा प्रश्न आहे, निवडणूक ही पैशावरती होणार, विकास कामांवरती होणार, तुम्ही जसं सांगितलं शाश्वत विकास या अशा मुद्द्यांवरती होणार की शेवटच्या क्षणाला 19 नोव्हेंबरला हे चित्र बदलणार? काय वाटतं आणि जनतेसाठी तुमच्या वतीनं काय महत्त्वाचा संदेश असणार आहे? माझ्या मते ही निवडणूक विकासावर जाईल. 2 माझ्या समोरचे जे प्रबळ उमेदवार आहे दोन्ही गद्दार आहे. मागच्या वेळेस आमदार निवडून आले आणि लगेच तिकडे काँग्रेससोबत गेले. दुसरे एक उमेदवार आहे ते आमच्यासोबत आले, आम्ही त्यांनी काँग्रेसमधून आमच्याकडे आले, नगरपालिकेत निवडून आले आणि पुन्हा आता उमेदवारीसाठी तिकडे गेले. लोकांनी ठरवलं निष्ठावान माणसाला मतदान करायचं आहे, एवढं मला खात्रीपूर्वक माहिती आहे. लोकांसाठी काय संदेश द्या? ह्या विकासासाठी, शाश्वत विकासासाठी सर्वांनी मतदान करावं एवढंच मला त्यांना आव्हान आहे. आणखी काही नवीन खेळी असणार आहे का तुमच्या लोकांचे मत परिवर्तन? तसं जर केलं तर मी निवडून कसं येईल, मला कसं सांगून चालेल तुम्हाला सगळं? तर आपल्यासोबत तुम्हाला ओपन केलं तर माझं आपल्यासोबत आज एकनाथरावजी जाधव होते आणि अतिशय काटेकी टक्कर या वैजापूर गंगापूर विधानसभेच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. काही पत्ते ते झाकून ठेवणार आहेत, काही पत्ते वेळेनुसार ओपन करणार आहेत. मात्र आत्ता वैजापूर गंगापूर विधानसभेच्या राजकीय रणांगणामध्ये रंगलेला हा डाव, कोण जिंकणं आणि बुद्धिबळाच्या खेळामधील वजीर कोण होतं, राजा कोण होतं, या सगळ्या गोष्टी वैजापूरकरांना अनुभवायला मिळणार आहेत. वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या, परंतु शेवटी जातात एक महत्त्वाचा प्रश्न आठवला मला. 53 गावाची काय स्थिती आहे तुमच्या नजरेतून? भरपूर पाठिंबा आहे मला. 15,000 मतं घेईल मी 53 गावातून. 15,000. अच्छा.
तर अशा पद्धतीची भूमिका एकनाथरावजी जाधव यांनी सांगितलेली आहे आणि राजकीय रणांगणामध्ये त्यांनी रणशिंगा फुंकलेल्या आहेत. बंडाचं निशाण फडकवीत त्यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहेत. विविध गोष्टी आणि शाश्वत विकास मी नजरेत ठेवून जनतेसमोर जाईल आणि निवडणूक लढेन असं त्यांनी सांगितलेलं आहे. बिंदास कट्टामध्ये तुम्ही सहभागी झाला, तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्याला एकनाथरावजी जाधव यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि हो, वैजापूर गंगापूर विधानसभेचा भावी आमदार कोण असणार हे सुद्धा कळवायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.